नमस्कार मित्रांनो, नर्मदे हर. सकाळचे 7 वाजले आहेत. आज आमचा नर्मदा परिक्रमेचा 16वा दिवस आहे. आम्ही गुजरातमध्ये प्रवेश करून एक 50 किलोमीटर झाले आहे. तर शुलपाणी झाडीमध्ये एक डोंगरावरती श्री गजानन महाराज अन्नक्षेत्र झरवानी, तालुका गरुडेश्वर, जिल्हा नर्मदा, गुजरात या ठिकाणी आम्ही रात्री मुक्कामासाठी थांबलो आहेत. तुम्ही आश्रम पाहू शकता. हे पहा, अतिशय सुंदर आश्रम आहे. आतमध्ये एक मंदिर आहे छोटंसं गजानन महाराजांचं. तुम्ही मंदिर सुद्धा पाहू शकता. हे पहा, इतकं सुरेख असं मंदिर आहे गजानन महाराजांचं. हे पहा. या ठिकाणी परिक्रमावासींची एवढी छान सुंदर प्रकारे अशी सेवा केली जाते. जेवणसुद्धा अप्रतिम आहे. आता चहा घेतला, चहाची चवसुद्धा हे तुम्ही पाहू शकता. परिक्रमावासी इथं आश्रमाच्या बॅक साईडला एक छोटासा हॉल आहे. त्या हॉलमध्ये सर्व परिक्रमावासी रात्री मुक्कामासाठी थांबले आहेत. तुम्ही परिक्रमावासी पाहू शकता. यांची पूजा चालू आहे. तुम्ही पाहू शकता. काकांची पूजा झालेली आहे. हे सर्व परिक्रमावासी आहेत. इथं मैया आहेत आमच्या. हां, अतिशय सुंदर अशी व्यवस्था आहे या ठिकाणी. तुम्ही परिसर पाहू शकता पूर्णपणे आश्रमाचा. हे आमचे बाबा आहेत परिक्रमावासी. नियमसुद्धा कडक आहेत, पण नियमसुद्धा हवेत. हां, त्याच्याबद्दल वादच नाही आहे. जेवणाची सुविधासुद्धा अप्रतिम आहे. रात्री आम्ही जेवण केलं. अगदी घरच्यागत जेवणाचं स्वाद भेटला आम्हाला या ठिकाणी. हे पाहू शकता तुम्ही जंगल. हे अगदी आश्रमाचा परिसरसुद्धा पाहू शकता. खूप छान आहे. जागासुद्धा अगदी मोठ्या प्रमाणात आहे. हे पाहू शकता. हो, अगदी हे पाहू शकता तुम्ही. एकदम स्वच्छता या ठिकाणी आणि शिस्त. जेवणसुद्धा अप्रतिम. आत्ता चहा पिलो मी. चहासुद्धा एकदम छान सुरेख. हे आमचे प्रतिक्रमावासी पाहू शकता तुम्ही. या ठिकाणी चहाची सोय केलेली आहे. तुम्ही पाहू शकता अगदी सुंदररित्या. या ठिकाणी चहाचे ग्लास, या ठिकाणी जेवणासाठी पूर्णपणे. इथं विसाव्यासाठी परिक्रमावासी थांबतात. इथं चहा वगैरे घेतात बसून. हे पाहू शकता आश्रमाचा एरिया किती मोठ्या प्रमाणात आहे. परिक्रमावासींना एक विनंती आहे की या ठिकाणी तुम्ही आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी पूर्ण जी सुविधा, एकदम सुविधा छान स्वरूपात आहे. जेवणसुद्धा छान आहे या ठिकाणी. चहाची सोयसुद्धा व्यवस्थित आहे. तुम्ही पाहू शकता. चला, भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. नर्मदे हर. धन्यवाद.